आज पंढरपूर या ठिकाणी सकल लोहार समाज संघटनेचे सभासद नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष औदुंबर पवार साहेब, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक उल्हास माने सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे बंधू बाबूराव साहेब जीवडकर, तसेच येथील ज्येष्ठ नेते संजय पवार साहेब आणि आता मला यांचे नाव घेतले सर्व सुभाष पवार साहेब आणि कर्डीचे आकाश लोहार। आज या कार्यक्रम आयोजित केलेले आमचे मार्गदर्शक महेश लोहार, बालाजी लोहार, आमचे बंधू आबाकाळ साहेब आणि सर्वच व्यासपीठ। मी काय रोखणार नाही, एखादं शिकवून नाव जरी नाही तर समजून घ्या। आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे की सभासद नोंदणी लोहार समाजाची। खरोखरच आज पंढरपूरमध्ये आल्यावर समजलं, आज माने सर असतील, पवार साहेब असतील, खरोखर या दोन्ही ज्येष्ठांचं आम्ही मार्गदर्शन केले पाहिजे होतं। तुम्ही पंढरपूर या ठिकाणी इतका मोठा कार्यक्रम घेतला होता, ही आमच्या जन्माच्या वेळीची गोष्ट आहे, परंतु आम्हाला बी कोणी ज्येष्ठांनी सांगितलं नाही की पंढरपूरमध्ये मला एवढंच कळलं होतं की आता देशाचे केंद्रीय नेते आठवले साहेब त्यांची माझी एकदा भेट झाली होती। तसंच कारणामुळे विषय निघाला लोहार समाजाचा, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमच्या पंढरपूरच्या अधिवेशनाला मी तिथं त्या ठिकाणी उपस्थित होतो। नागपूरला एक अधिवेशन झालं होतं, पंढरपूरला आमचे वडील सांगायचे पण मलाही कधी असला नाम नव्हता। पंढरपूरला आपलं अधिवेशन मोठं झालं होतं एवढंच फक्त माहिती होतं, परंतु तिथून माने सर आणि पवार साहेब बरोबर आपल्याला एकमेकांचे काय मतभेद जर असतील तरच तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। काही चुकी कुणाच्या प्रत्येक घ्यावा, आम्ही चुकणार आहे, पण थोडं तुम्ही चुकीचे काय कोण करत असेल एकमेकांना समजून सांगू। आज जर पंढरपूर सारख्या पहिलं अधिवेशन झालं होतं, तसं तर आता चालू अधिवेशन झालं, थोडा समाज कुठं आला तर देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब त्या समाजाला उचलून धरतात, परंतु आपला एवढा मोठा समाज असून आपल्याला कुणी विचारायला सुद्धा तयार नाही। कारण कुणी कुणाच्या एकामेकाचं उन्हा काढणं हे आता बंद झालं पाहिजे। आज मला वाटतं मागल्या आळंदीला कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या आपल्या 30 संघटना एकत्र आल्या, त्या ठिकाणी सुद्धा खूप बरं वाटलं। त्या ठिकाणी सर्व मी विनंती करेन महेश साहेबांना, त्या ठिकाणी खरोखर फक्त चर्चेत फक्त नाव होतं तर महेश लावायचं, त्यांनी बी एकत्र आलं पाहिजे, परंतु थोडं काहीतरी मतभेद झाले होते। तुमचे जवाबी किशोर सोनवणे हे आपले मित्र बी आहेत आणि समाज बांधव आहेत। मी त्यांना शब्द दिला की आपण काय चुका झाल्या असतील तर आणि मोरसावूया, पण जे आता महेशण्याची कार्यक्रम घेतलेला आहे की तेवढं सुरुवात करूया। भविष्यामध्ये चांगलं काम करत असताना आपण सगळी एकत्र येऊ। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या संघटना असतील, आपण चालू, पण राज्यामध्ये जर आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समोर, मुख्यमंत्री साहेबांच्या समोर जर जायचं म्हणलं तर सर्व सगळ्या संघटना जर एकत्र असल्या तर त्याला एक दबाव तंत्र निर्माण होईल। ही सगळ्यांनी विचार करून आज जे आपण सकल लोहार समाजाच्या नोंदणीचा कार्यक्रम घेतलाय ते सर्व आपण जिल्हाभर सर्व फिरूया, सगळे संघटक आधी गोळा करूया आणि सर्व गोळा करून जे आपल्या ठिकाणी अडचणी आहेत, आता सांगितलं पवार साहेब तुम्ही आणि माने सर आम्हाला तुमची तर आज भेट झाली, माने सरांची मी तिची भेट घेतली, खरोखर कौतुक वाटलं की तुम्ही ज्येष्ठ मंडळी केव्हापासून काम करतात, पण आता यामध्ये तरुण मंडळी काम करायला इच्छुक नाही। मी बघतोय नेहमी एवढं चेहरे दिसते समोर, तर देऊन तुम्हाला सांगतो एवढा मोठा समाज आहे, तिथून सदैव अक्षय आणि त्यांचे जोडीदार दोघंच उपस्थित असतात। म्हणजे आज खर्डी किती जवळ आहे आपल्याला, उंबरगाव आहे, त्या गावातून किती लोक यायला पाहिजे, पण आवड निर्माण होईल आणि एखाद्याला अडचण आली तर फोन केलं की आपण जातोया। परंतु आज आपण कार्यक्रम घेतला, इथं सुद्धा थोडं सगळ्यांनी येऊन सगळ्यांनी थोडं पब्लिकला दावलं बाबा आपला एवढा लावा समाज आहे, तर त्या ठिकाणी कुणालाच अडचण येणार नाही। कळवणी ठिकाणी असेल किंवा मध्ये उंबरगावमध्ये एक प्रकार काढला होता, कुठलीच केस दाखल होत नव्हती, इथं मोर्चा काढून सगळं बांधव जर एकत्र आलं तर काय घडू शकतं, ही चित्र आपल्याला सगळ्याला बघायला मिळते। परंतु आपण सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। आता जे आबांनी
सांगितलं आपण चौघजण मिळून काम करूया. कोण राधाकर साहेब, कोण आबा किंवा कोण महेश रावार, बालाजी रावार यांचं नाव बाजूला ठेवूया. आपण पदासाठी कामच करायचं नाही. माझं तर म्हणणं नाही पद न घेताच मला काम करायचं. मला दिलीप कोसव आता त्यांचे आपले मतभेद वेगळे असते पवार साहेब. समजा त्या दिलीप कोसवला जरी कुठं मदत पडली तर त्या ठिकाणी सुद्धा आपण धावून गेलं पाहिजे. कुठे आता आपली महापरिषद आहे, महापरिषदेला कुठे अडचण आली तर सर्व अध्यक्ष या तर त्या ठिकाणी सुद्धा कुणाला अडचण आली तर आपण सर्वजण जाऊया. आपल्या ग्रुपवर एवढे विषय वाढते की कुणी कुणाच्या ग्रुपवर काय कमेंट करायची नाही किंवा कार्यक्रमाचं निमंत्रण असलं तर टाकायचं नाही. हा एक चुकीचा प्रकार आपण सर्वांनी बंद केला पाहिजे. आमचं काय चाललं असेल सोलापूर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात असेल, मुंबईच्या तिथल्या लोकांना कळलं पाहिजे. मुंबईत तुमचं काय असलं तर आमच्या ग्रुपवर टाका, आमच्या लोकांना कळलं पाहिजे. सगळेजण आपण काय काम करतोय सगळे विचाराने काम करूया. आणि प्रथमतः काल असा एक पावसाळी विषय आला, सगळी पुढारी व्हायला तयार आहे पण काम खाल्ल्या लेवलला करायला कोण तयार आहे. काल रोटेवाडीचे एक पेशंट आपलं पंढरपूरमध्ये आले तर त्याला कुठल्या टीममध्ये बसवायचं असा विषय चालला. मी अभिजित पाटील साहेबांच्या पीएला फोन लावला, टीममध्ये बसवता येते टीममध्ये आणि ते विषय झाल्यानंतर त्यांचा रेशन कार्डच नाही. काल काय ते गडबड करून आपल्याला उंबरगावकरांनी त्यांनी काहीतरी प्रयत्न केलं, परंतु आपल्या समाजामध्ये आधी आपले रेशन कार्ड, आपले जी काय कुठल्या योजनेला जी वस्तू काय काय लागते शासकीय ती आधी आपण काढणं गरजेचं आहे. एखाद्या तहसीलदारांना बोलवून किंवा आपण त्यांच्या पैसे जाऊन एखादा कॅम्प लावून बरोबर आज आपण मला सांगा सगळी आर्थिक परिस्थितीने ऐक ठराविक लोक काय पण बऱ्यापैकी 70% वर्ग आपला अडचणीत आहे. जर एखादं पेशंट आपण बघायला गेलं तर त्या पेशंटला पैसे नसले तर आपण 5,000 सुद्धा देऊ शकत नाही. परंतु ज्याचं रेशन कार्ड असलं कागदपत्र पूर्ण असली तर आपण एखाद्या आमदार खासदारातून फोन करून त्या योजनेतून बसवलं तर त्याला मदत होते. या प्रकारच्या मदती करणं गरजेचं आहे. उगाच अध्यक्ष घ्यायचं, तालुक्याचं व्हायचं, राज्याचं व्हायचं ह्या करून कुठल्याही गोष्टी घडणार नाही. आपल्याला काय गरजेचं आहे, कुठल्या अतिक्रमणमध्ये आपला एखादा व्यक्ती असेल तर अनिल वसव साहेबांनी त्याशी सांगितलं जे अतिक्रमणमध्ये असेल 2011च्या आधीच तर ती मोहीम आता चालू आहे. या मोहिमेमध्ये कोण अतिक्रमणमध्ये असलं तर त्याचा अर्ज करून आपण ती एक विषय मार्गी लावण्याची गरज आहे. आणि आपल्यापाशी सुद्धा लय मोठे तज्ञ लोक आहेत परंतु आपण कुणी कुणाला मानलं नाही. आज मी तिशी बघितलं त्या ठिकाणी अनिल वसव जो कानावर घेतो तो एकदम तळागाळातले सगळे विषय सांगतात की काय किंमत आहे, कशी आता कर्ज वाटपला काय काय लागते, कुठनं कर्ज घेतलं पाहिजे. एवढ्या हुशार माणसाची तर आपण सगळेजण आपण जिल्ह्यातलं आता मोठ्या प्रमाणात काम करूया. एकत्रित सकल गाव समाजाचं जे काम तुम्ही हाती घेतलंय सगळ्यांनी आपण ते करूया आणि सगळे मिळून एकत्र येऊन जी काय राज्याचं आपल्या सोलापूरमधून सुद्धा महेश रावार यांचं कौतुक करण्याजोगं काम आहे. कारण गेल्या 8 दिवसापासून इतकं त्यांनी सोशल मीडियावर आपल्या समाजाच्या बातम्या तयार करणं आणि दुसरी गोष्ट आपल्या समाजाला आपले लाभलेले पत्रकार बाबासाहेब शास्त्री मंगळवेढ्यापासून त्यांना वेळ मिळत नाही कार्यक्रमाला यायला, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या ज्या समाजाच्या कुठं कार्यक्रम होत्या ते लेखणीच्या माध्यमातून बातम्या करून आपल्या समाजाला एक ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे. त्यांच्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपण कार्यक्रम घेऊन समाजभूषण पत्रकार पुरस्कार त्यांना एक देऊया. आणि सर आपण जे काय आज इथं छोटासा कार्यक्रम झाला, आज पंढरपूर या नगरीमधली आपण जी सुरुवात केलेली आहे, काल आम्ही भरपूर पंढरपूरमध्ये फिरलो की मठ बघूया, कुठे गेलो तर 7,000 2,000 असं सांगितलं जायचं, पण आम्ही असं फिरत आलो गणपतीचं मंदिर बघितलं. आणि या ठिकाणी सकाळी आल्यावर आम्हाला माहित नव्हतं इथं प्रमुख कोण आहे. त्या ठिकाणी बघितल्यानंतर पुन्हा मंदिर 4 वाजता येते, 4 वाजता आल्यानंतर कळालं सुधीर भोसले मालक यांनी आम्ही त्यांना विनंती केली की आमचा लवार समाजाचा एक छोटासा कार्यक्रम आहे, आम्हाला जर इथं मंदिरामध्ये आम्हाला वेळ थोडा 2 तास दिला तर खूप बरं होईल. त्यांनी एकदम पकारात सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर संजय पवार आणि माने सरांची आमची ओळख झाली. त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्या घरी गाडी घेऊन आलो. म्हणजे अशी सुद्धा आपल्या समाजाला मदत करणारी माणसं आहेत. खरोखरच आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करणार आहे, आमचा काही कार्यक्रम मदत झाली. आणि पवारसाहेब आणि माने सर राजा आपण सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करा, कुठं चुकत असलं तर सांगा, त्या पद्धतीने आम्ही जाऊ. आपण पदासाठी कुठलंही मी काम करत नाही आणि नाव तर नकोच आपल्याला.
आता मला तिची महापरिषदेचं पद दिलं आता त्यांच्या सगळ्याच्या मनामध्ये एवढा संगम होईल माझ्यासाठी तुमच्यावर जबाबदारी की इथं महेशने एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय ती सुद्धा होणं गरजेचं आहे आणि त्यांनाही सांगूया ती आमच्याकडे येतील किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊ पण भविष्यामध्ये जिथे गरज पडेल आणि मंत्र्यांचा प्रश्न येईल त्यावेळी सगळे मिळून जाऊया असा एक मेसेज जावयाला पोचवा आम्ही कोण काम करायचं चांगल्या तयारी नाही आणि पंढरपूरमध्ये आमरण उपोषण एक आज तारीख आम्ही ठरवणार आहे त्या आमरण उपोषणाला एवढंच आम्ही निर्णय घेणार आहे की जसं जरांगे साहेब निर्णय घेतात आपली 10 काम असतील किरकोळ एक तरी जया घेतल्याशिवाय त्या कामाचा जया घेतल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही मग मला किती का दिवस लागला त्यावेळेस मग तर सर्व समाज बांधवांना मी विनंती करणार आहे की आज आलं उद्या मागायला जायचं असं नको एक 4 दिवस सगळ्यांनी वेळ काढा आज काय बाई आज कार्यक्रम घेतला उपोषण घेतलं का वर्षातून 2 वर्षात कुठलंच काम होणार नाही यासाठी आपल्याला 10-20 वर्ष झगडावं लागणार आहे निदान आपण जर काम करायला लागलो तर आपल्या मुलांना किंवा आपल्या नातूंना तर त्याचा फायदा व्हावा नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही आज कुठल्याही समाजाला बाग किती किंमत आहे आपल्या समाजाला कुठलीही किंमत नाही महामंडळ काढले निधी नाही सर्व आज उशीर झालेला आहे ज्येष्ठ मंडळी पवारसाहेब बोलणार आहे माझं छोटंसं भाषण संपवतो आणि जे आपण आता कार्यक्रम झाल्यानंतर सभासद नोंदणीला सुरुवात करणार आहे 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र